कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आते ताई हिथं आली आणि मला काय बी बोलली तरी मी ऐकून घेईन, पण ताईचं नाव पुढं करून तुमचं हे जे काय चाललंय का नाही ते मला अजिबात पटत नाही। ठीक आहे, तुम्हासनी रीतच पाळायची आहे ना, मग पाळा की। अहो पूजा करा की साधी, नवरात्र साजरी करायची ना, मग साधी साजरी करा की। एवढं थाटामाटात नवरात्र साजरी करायची काय गरज आहे? भुवनेश्वरी मॅडमना आवडलं असतं का आपण साध्या पद्धतीने सण साजरा केला असता तर? अहो, आणि जशा मी या घरात घालून दिलेल्या परंपरा तुमच्या ताईंनी पुढे चालवल्या, तशा त्यांच्या परंपरा मी नको का चालू ठेवायला? ताईनं घालून दिलेली परंपरा तिची ती चालवेल, बाकी कुणी बी चालवायची गरज नाही। काय झालं? अहो बघा की अधिपती, अहो ताई घरात नसताना या लोकांचं काय चाललंय बघा। हे लोक म्हणाल्यात नवरात्र लई मोठी साजरी करायची। अहो ताई घरात नसताना हे समजत नीट वाटतंय का? ठीक वाटतंय का? तुम्हाला तरी आवडेल का? तुम्ही सांगा बरं। ताई एकतर हित नाही आणि हे समज करणं बरोबर आहे का? तुम्हाला तरी आवडेल का? सांगा बघू। त्यात काय न आवडण्यासारखं? देवीचा उत्सव आहे, जोरदारच साजरा झाला पाहिजे। अहो अधिपती, तुम्ही बी असंच म्हणाला सर? अहो ताई नाही घरात, तुम्हाला समज बरोबर वाटतंय? तसं नाही, आई साहेबांचा पत्ता लागत नाही म्हणतानाच यो उत्सव जोरदार साजरा करायचा आपण सगळी मिळून एवढे प्रयत्न करायला लागलो की नाही, मग त्याला देवीच्या आशीर्वादाची जोड मिळाली तर काय वाईट आहे मला सांग। म्हणून हे जोरात साजरं करायचंय, त्यात काहीच कमी नाही पडलं पाहिजे। आणि आई साहेबांना पण ते आवडणार नाही आपण जर ह्याच्यात ढिलं पडलो तर। आजपर्यंत आई साहेबांनी आजारपण असू दे, दुखणं खुपणं असू दे, काय वाटेल ते असले तरी हे सगळे सणवार जोरदार साजरे केलेत, आपण पण तसंच करायचं। वय अधिपती, तुमचं समजा बरोबर आहे, पण ताई घरात नसताना हे एवढं मोठं नवरात्र साजरी करणं बरोबर आहे का? तुम्ही सांगा बरं। नाही, उलट आपण हे सण साजरा केला नाही तर ते चुकीचं ठरेल, कारण आई साहेबांनी आजपर्यंत जीवापेक्षा जास्त जोपासल्यात या सगळ्या रीती परंपरा। त्यामुळे त्यासनी जसं आवडतंय, जे आवडतंय ते सगळं आपण त्या इथं नसताना बी करायचं आहे। काय सामानाची यादी असेल ती मला पाठवून द्या मास्तरीन बाई, मी ओंक्याकडनं सगळं सामान पाठवून देतो आणि आता ह्यो विषय बंद करा, बस झाला। अधिपती थँक्स। कशाला? नाही म्हणजे माझी इच्छा होती आणि तू काहीच वाद घातला नाहीस। नाही, कुठल्या बी चांगल्या गोष्टीत कधीच आडकाठी घालायची नाही, आमच्या आई साहेबांची शिकवण आहे। आणि कसं आहे, तो देवीचा सोहळा आहे आणि आमच्या आई साहेब आमच्यासाठी देवीचंच रूप आहे म्हणताना बी मला हा सण साजरा करायचा। तुम्ही जर आमच्या आई साहेबांच्या परंपरा सगळ्या पाळत असशील तर काय मला हरकत असण्याची काही गरज नाही। येतो करा, तुम्हाला जे करायचे ते करा। आता काय तुमच्या सगळ्यांची मिलीभगत झाली ना? आता म्या काय बोलणार आहे ह्याच्यावर? का अशी चिडचिड करतात? ठीक आहे, जाऊ दे, तुम्ही तिच्याकडे लक्ष नका देऊ। भुवे घरात नाही ना, त्यामुळे चिडचिड होतीये जरा। आपण तयारीला लागूया। खरं सांगू अक्षरा, अधिपती आल्यानंतर एक क्षण माझ्या छातीत धस्स झालं होतं। म्हटलं आता पुन्हा हा वाद घालणार, पण उलट आज त्यालाही तेच हवंय जे मी करते, जे मला हवंय। बरं वाटलं, आता नवरात्र खरंच आनंदाने साजरी होणार। बघा आता तुम्हाला पटतंय ना मी काय म्हणत होते ते? थोडा वेळ जाऊ दे आई, सगळं आपोआप ठीक होईल, बघा तुम्ही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।